नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला जे बिनव्याजी कर्ज मिळत असतं, हे कर्ज कोणत्या योजनेअंतर्गत मिळतं आणि हे कर्ज कोणाकोणासाठी वाटप होतं व कोणती बँक या योजनेअंतर्गत हे कर्ज वाटप करते आणि या योजनेचं नाव काय आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच ज्या अपडेट येतात त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्यांना पण कोणाला गरज असेल तर ते बिनव्याजी कर्ज हे घेऊ शकता स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी, किंवा काही जर तुम्हाला मदत पाहिजे असेल स्वतःच्या खर्चासाठी, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत हे बिनव्याजी कर्ज वाटप केल्या जातं. आता या योजनेचं जे नाव आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ. या योजनेअंतर्गत जे युवक आहेत व ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, यांना 0% व्याजदरानं हे कर्ज दिलं जात असतं. आता याच्यासाठी कोणत्या अधिकृत बँक आहेत, चेक करून तुमचं जे कर्ज आहे या योजनेअंतर्गत या बँकद्वारे मिळत असतं. तर तुमचं जर ह्या खाली दिलेल्या बँकमध्ये खातं असेल, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक, या योजनेअंतर्गत हे कर्ज वाटप होतं. आणि त्याच्यानंतर इथे महत्त्वाची टीप म्हणजे जे उपलब्ध व अटी शर्ती आहे संबंधित ज्या बँक आहेत त्यांच्या वेगवेगळ्या असू शकतात. तर तुम्हाला ह्या कर्जाच्या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी या योजनेअंतर्गत जो लाभ मिळत असतो तर तुम्हाला पहिले बँकमध्ये चौकशी करायची आहे आणि त्याच्यानंतरच अर्ज करायचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला कर्जाचे वैशिष्ट्ये आणि जे लागणारे कागदपत्रे आहे संपूर्ण माहिती इथं दिली आहे. कर्जाचा प्रकार हा बिनव्याजी असतो. कर्जाची जी मर्यादा आहे 10 लाखापर्यंत असू शकते आणि सोबत यामध्ये काही बदल होऊ शकतात. हे कर्ज वाढू पण शकतं तुमच्या जे व्यवसाय करण्याच्या पद्धतीनुसार. तुमचा जो व्यवसाय आहे किती मोठा आहे व त्याचं व्हॅल्युएशन किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बघून तुमचं जे कर्ज आहे त्याच्यामध्ये उतार आणि चढाव होऊ शकतो. कर्जाची जी परतफेड आहे त्याची जी मुदत वाढ आहे ती 7 वर्षापर्यंत दिली जात असते. उद्देश काय आहे तर योजना मधून स्वरोजगार तयार करणे, व्यवसाय सुरू करणे, व्यवसायाचा विस्तार करणे यासाठी हे कर्ज मिळत असतं. आता याच्यासाठी लाभार्थी कोण राहणार आहे तर लाभार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील जे युवक युवती आहेत ते राहणार आहे. याच्यासाठी काही अटी व पात्रता बँकेनुसार लागू करण्यात आलेला आहे. आता या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला स्वतःचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे जे कागदपत्र आहे ते लागतात आणि तुमचा जो व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो लागत असतो. सोबत पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागतात. पासबुक, बँकची जी झेरॉक्स आहे ती लागत असते. आता हे जे पासबुक आहे व ही जी बँक आहे तुमची ज्या खात्यामध्ये तुम्हाला कर्ज पाहिजे ही तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे आणि मोबाईल नंबर व ईमेल आय डी. मोबाईल नंबर पण बँकेशी व आधारशी लिंक असला पाहिजे. आता इतर जे डॉक्युमेंट असणार आहेत तर ते बँकेनुसार ठरवल्या जाणार आहेत. थोडेफार डॉक्युमेंट वाढू शकतात, कमी होऊ शकतात, ते बँकेच्या नियमावरती डिपेंड आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही व्यवसाय चालू केला पाहिजे. या योजनेअंतर्गत जे कर्ज मिळणार आहे ते व्यवसायामध्ये गुंतवून तुमचं जे स्वरोजगार आहे तो तयार करू शकता. आता याच्यासाठी जर अर्ज कसा करायचा आहे यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओला जर 1000 लाईक आणि जास्तीत जास्त जर कमेंट आल्या तर आपण त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. सविस्तर प्रोसेस त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यासाठी आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.